ईडी आघाडीच्या ताब्यात घेतलेल्या खासदारांना संसद मार्ग पोलिसांनी सोडलं। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जाणारा मोर्चा अडवल्यानं विरोधक आक्रमक, सरकार विरोधात घोषणाबाजी। ईडी आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेऊन सरकारनं लोकशाहीला काळीमा फासली। उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषद घेत घणाघात। हुकुमशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना रस्त्यावर, गद्दारांना डोकं कुठे, खोकेच आहेत सत्ताधाऱ्यांवर उद्धव ठाकरेंचा घणाघात। मंत्र्यांवर आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडतायत, तुमच्यावर कोणाचा दबाव हे सांगावं। मुंबईतील जनआक्रोश मोर्चा, ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात। शिंदेच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप, एकमेकांची कॉलर पकडत केली शिवीगाळ। गोपीनाथ मुंडेच मुख्यमंत्री होणार होते, परंतु गोपीनाथ मुंडेंना सीएम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, फडणवीसांचं वक्तव्य। तर पंकजा मुंडेंना वडिलांच्या आठवणींनी अश्रू अनावर। राज ठाकरेंविरोधातील एफआयआर दाखल करण्यासंदर्भातली याचिका कोर्टानं फेटाळली। प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचं कोर्टाने नोंदवलं मत। रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींना धार्मिक संदर्भ देत पाकिस्तानच्या आसिफ मुनीरची धमकी। तर सिंधू नदीवर धरण बांधल्यास भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याची ही चिथावणी। कुंडेश्वर दर्शनाला जाताना महिला भाविकांच्या वाहनाला अपघात, अपघातात 7 महिलांचा मृत्यू, 21 जण जखमी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं वाहन दरीत कोसळलं। आणि दहिसरच्या केतकीपाडा इथं सरावादरम्यान 11 वर्षाच्या गोविंदाचा मृत्यू, महेश जाधव या बाल गोविंदाचा मृत्यू झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। त्याची सुद्धा दृश्य आपल्या माध्यमातून आज राज्यातल्या किंवा देशातल्याच नव्हे तर सर्व जगातल्या जनतेने पाहिली। दिल्लीतला तो प्रसंग किंवा ती जी काही घटना आहे, सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगावरती चालले होते, त्यांना जाब विचारायला चालले होते, त्यांना पकडून बाजूला नेलं गेलं, अटक करण्यात आली। मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीला सरकारने केलेली कृती म्हणजे एक बट्टा लागलेला आहे। सरकारने स्वतःच्याच हाताने लोकशाहीला काळीमा फासलेला आहे। तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे, पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेलं आहे। राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं, उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही अॅफिडेव्हिट द्या। म्हणजे हा कुठला उफराटा कारभार आहे? आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं एसआयआर, आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही। मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय? म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात, आहेत। आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का? कारण असं जर म्हणणं त्यांचं असेल की आम्ही तुम्हाला बांधील नाही, तर मला असं वाटतं की हा एक तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे। आता त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे आम्हाला बघायचं आहे, सगळ्या जनतेला कुतूहल आहे। लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो, संपूर्ण जगाने आज पाहिलं की हिंदुस्थानमध्ये जिथे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते। विरोधी पक्ष, विरोधी म्हणजे देशद्रोही नाही, विरोधी म्हणजे हे जे काही सत्ताधारी आहेत, तसं पाहिलं
तर आत्ताची परिस्थिती, जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते, ट्रम्प ज्या काही धमक्या देते, अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो. आणि जसं पेहलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एकदिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो, तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती, नव्हे तशी आमची अपेक्षा होती. पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे, हे उघड उघड दिसते. म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवलाय, रान आता पेटवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा, लोकांना समजून सांगा. आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला. आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या, तुमची ओळख पटवून द्या. मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात? कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते नाही जात, अजून त्याच्याबद्दल सुद्धा द्विधा आहे. नेमकं काय दाखवायचं? कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही. मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची, हा संपूर्ण जो काही चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा. सगळ्यांनी मिळून त्याचा विरोध केला पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या बिहारच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात येऊ लागल्या आहेत, तर यामध्ये जो पारदर्शकता वाटेल असं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी व्हीव्हीपॅट पण काढलं. म्हणजे आम्ही जी मागणी आमची होती, एक तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, व्हीव्हीपॅटवरती तुम्ही व्हीव्हीपॅट ठेवल्यानंतर त्या रिसीटची मोजणी करा. ती मोजणी कधीच झालेली नाहीये. एक काही थोडंसं एक त्याला काय म्हणतात सिम्बॉलिक अशी मोजणी होते. आता ते व्हीव्हीपॅट पण काढून टाकतात. म्हणजे आमचा व्हीव्हीपॅटवरती सुद्धा संशय होता, ती रिसीट पडते की नाही, ती दिसते ती तशी खाली पडते की नाही. म्हणजे एक एक निर्णय हे निवडणूक आयोग स्वतःच्या मर्जीनुसार घेत चाललेले आहे. म्हणून मी विचारलं की निवडणूक आयोग राष्ट्रपतींपेक्षा मोठे झालेत का निवडणूक आयुक्त? तुम्ही जे आंदोलन आज केलं त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतोय, परंतु उद्धव ठाकरे जाऊ द्या, त्यांच्याकडे आज तोंड दाखवायला जागा नाही. त्यांनी दुसऱ्यांच्या पापांवरती पांघरून घालण्याचं एकच काम त्यांच्यावरती त्यांच्या श्रेष्ठींनी सोपवलंय. मी त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. एकतर दिल्लीमध्ये जो काही आज तमाशा जो केंद्र सरकारने केला तो अत्यंत लांछनास्पद आहे. त्यांनी विरोधी पक्षांना, मला असं कळलं की खासदारांना सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणूक आयोगांकडे नेतो, गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. आता ही माहिती किंवा ही बातमी खरी असेल तर हे उघड उघड दरोड्याचंच काम झालं. आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा पंतप्रधान असतील किंवा संबंधित मंत्री असतील त्यांनी समोरासमोर बसून जे प्रेझेंटेशन राहुल गांधींनी सगळ्यांनी दिलं ते त्यांनी स्वतः समजून घ्यावं. उद्धवजी, ज्या पद्धतीने दिल्लीत ज्या पद्धतीने मोर्चा झाला, यापूर्वी देखील आपण देखील असतील आदितीच्या असतील मतदानाच्या गोळ्यांसंदर्भात वारंवार बोट दाखवलेला आहे. दिल्लीत मोर्चा झाला तर महाराष्ट्रातही हा मुद्दा लावून जाणार आहात किंवा काय या दृष्टीने? सगळ्या देशभर हा मुद्दा लागला पाहिजे, लावून धरला पाहिजे. कारण देशातल्या लोकशाहीचा हा विषय आहे. जसं लोकसभेला त्यांनी मतांची चोरी केली, महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा ते परकला प्रभाकर पण बोलले की 6 महिन्यात जवळपास 45 लाख मतं वाढली. ही आली कुठून मतं? त्याच्यामुळे मी तर सगळ्यांना सांगतोय की आपलं नाव पहिलं तपासून घ्या मतदार यादीत आणि आपल्या नावात आपल्या पत्त्यावरती आणखीन काही मतदार घुसवलेत का हे सुद्धा तपासा, असं मी नागरिकांना आवाहन करतो. एकीकडे निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित तुम्ही करता, त्यासोबतच शरद पवारांचं एक मोठं वक्तव्य होतं की 160 एकंदरीत उमेदवार आम्ही निवडून देऊ. 2 जण भेटली होती, रावसाहेब बनकर तुम्हाला सुद्धा भेटली होती. नाही, एक सांगतो तुम्हाला, निवडणुका आल्यानंतर अशी लोकही भेटत असतात, पण त्या गोष्टी कधी आम्ही गांभीर्याने घेतल्या नाहीत. आता असं वाटतं की पुन्हा ती लोक आता कुठेतरी शोधून, कारण त्यांना जास्त आम्ही काय तेव्हा थारं दिलाच नव्हतं, कारण आम्हाला अशा पद्धतीने जिंकायचंच नव्हतं. आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे.
म्हणून आम्ही त्यांच्या नादी लागलो नाही. आणि आता खरंच ते जे काय भेटून गेले ते पुन्हा कुठे सापडतायत आणि सापडले तर त्यांच्याकडनं या गोष्टी आम्हाला ऐकण्यामध्ये आता रस आहे. तुम्हाला पण भेटू नाही, मला ह्याच निवडणुकीत नाही, यापूर्वी सुद्धा अगदी जेव्हा आमची भारतीय जनता पक्षाबरोबर युती होती तेव्हा भाजपाचेच एक नेते ईव्हीएम कसं हॅक केलं जातं हे त्याचं त्यांनी इकडे आम्हाला प्रात्यक्षिक दिलं होतं. कोण नेते होते? कोण सर नाव सांगा. कोण नेते होते? राष्ट्रीय स्तरावरचे नाही, आता ते नेते नाही आहेत, आता नुसतेच आहेत. आंदोलन ज्या पद्धतीने इंडिया आघाडीचं तिकडे झालं त्यानंतर राहुल गांधी किंवा इतर नेत्यांनी काही तुमचं बोलणं झालं का? काय आंदोलनानंतर हो, आता संजय राऊतांशी मी बोललो. आता पुन्हा ह्याला तिकडे पोलीस स्टेशनला नेलं असताना मला असं कळलं की संसदेत घाई गडबडीने 2 बिलं काहीतरी त्यांनी मंजूर करून घेतली. आता त्याच्यावरनं परत तिकडे होईल. आता 4 वाजता परत म्हणजे आपली इथे प्रेस चालू असताना तिकडे संसद सुरू झाली असेल. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, आज जो है इलेक्शन कमीशन से मिलने के लिए राहुल गांधी प्रियंका गांधी गए थे लेकिन उन्हें डिटेन कर लिया गया, इसे आप किस तरह से देखते हैं? आज 2 जगह पर जन आंदोलन हुए. एक तो महाराष्ट्र में भ्रष्टाचार के खिलाफ शिवसेना ने आंदोलन छेड़ा था और मुझे सारे लोगों को मैं धन्यवाद देना चाहता हूं, सारे शिवसैनिकों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूं. बड़ी संख्या में महाराष्ट्र के हर जिले में शिवसैनिक आए थे और उनके साथ ही साथ मैंने देखा कि जनता भी आई थी. कई बार हमने भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाया है. पिछले सत्र के दरमियान हमने सबूत के साथ इनके भ्रष्टाचार के जो भी नकाब थे वो हमने फाड़े हैं. इसके बावजूद हम राज्यपाल महोदय जी से भी मिले, उनको भी सारे सबूत दिए, लेकिन कोई दखल अंदाजी करने के लिए तैयार नहीं है और इसीलिए आज हम रास्ते पर उतरे. साथ ही साथ जब हमारा आंदोलन यहां चल रहा था, दिल्ली में इंडिया आघाड़ी के सारे सांसद चुनाव आयुक्त को मिलने जा रहे थे. उनके सामने जाकर हम आंदोलन करना चाहते थे. बीच रास्ते में उन्हें रोका गया और पुलिस स्टेशन में जाकर अरेस्ट कर दिया गया. ये तो मुझे ऐसे लगता है कि हमारा आंदोलन इलेक्शन कमिश्नर के खिलाफ है. इस बीच में सरकार और भाजपा क्यों आ रही है हमें पता नहीं. इसका अर्थ साफ है कि जो उन्होंने चोरी की है उसको छुपाना चाहते हैं, जो चोर है उनको वो रक्षण उनका करना चाहते हैं. मुझे ये उम्मीद थी कि भले प्रधानमंत्री या प्रधानमंत्री तो कभी आमने सामने आते नहीं, उनके ओर से कुछ 2-4 मंत्री सामने आकर इनके साथ कुछ विचार विमर्श उन्होंने किया होता तो और चर्चा की होती तो रास्ता निकल आता था. लेकिन उनको चोरी छुपानी है, इसका अर्थ साफ है कि उन्होंने चोरी की है.